नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता रविवारी आहे त्रिपुरारी पौर्णिमा. तर जसं दर महिन्याच्या पौर्णिमेला सर्वात जास्त महत्त्व असतं, त्या दिवशी आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो. त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा ही देखील अतिउच्च कोटीची किंवा अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली गेलेली आहे. कारण की या दिवशी आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेला आपण काय केलं पाहिजे, भगवान शंकरांची कोणती सेवा करावी, याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्रिपुरारी पौर्णिमा ही रविवारी दुपारी 3:15 चालू होत आहे. तर आपण जो रेग्युलर दर महिन्याचा सत्यनारायण करतो तो आपल्याला रविवारी सायंकाळी म्हणजे प्रदोष समयामध्येच करायचा आहे. सोमवारी 1:35 पौर्णिमा संपत आहे, म्हणून आपल्याला तो सत्यनारायण रविवारी सायंकाळी करायचा आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेची आपल्याला काय सेवा करायची आहे किंवा आपल्याला त्या दिवशी कोणते दीप प्रज्वलित करायचे आहे, तर मी तुम्हाला सांगते की त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला 750 वाती ह्या प्रज्वलित करायच्या असतात, म्हणजे त्या आपल्या घरामध्ये जाळायच्या असतात. तर आता बाजारात तुम्ही गेला किंवा कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये गेला तर तुम्हाला डायरेक्ट बंच मिळून जाईल. आता तो बाजारात 20-30 रुपयामध्ये मिळतो. तर 750 वाती असतात त्यामध्ये. जर तुमच्या घराच्या आसपास किंवा घराच्या जवळ भगवान शंकरांचं मंदिर असेल तर अतिशय उत्तम. तुम्ही ही सेवा मंदिरात जाऊनच करा, कारण की मंदिरात सेवा केल्याचं फळ हे जास्त पटीने मिळतं. पण कसं आहे की तुम्हाला काही अडचण आहे, तुम्हाला बाहेर जाता येत नाही किंवा जवळपास मंदिरच नाही आहे, तर तुम्ही घरी सेवा केली तरी चालणार आहे. त्यात काही दोष नाही. तर तुम्ही ही सेवा घरी देखील करू शकता, पण मंदिरात केली तर अतिशय उत्तम. तर आपल्याला काय करायचं आहे, तो वाती ज्या आहे त्या 750 वातींचा बंच आपल्याला घेऊन यायचा आहे. उद्याच आणायचं आहे सकाळी. तर आपल्याला त्या वाती आणल्यानंतर आपल्याला त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये आपल्याला त्या भिजत ठेवायच्या आहे. शुद्ध गाईचंच तूप असावं, नसेल तर तुमच्या घरात जे कोणतं तूप असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते भिजत घालू शकता. शक्यतो डालडा तूप वापरू नका. गाईचं किंवा म्हशीचं तूप तुम्ही वापरलं तर अतिशय उत्तम. तर त्या वाती आणल्यानंतर आपल्याला सकाळीच त्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहे. आणि सायंकाळी म्हणजे 6-6:30 नंतर जो प्रदोष समय चालू होतो तेव्हा आपल्याला त्या वाती आपल्या देवघराच्या समोर बसून आपल्याला जाळायच्या आहे. त्या पेटवताना आपल्याला मोठी डिश घ्यायची आहे किंवा मोठी पंती घ्यायची आहे की त्या पूर्ण बाजूने प्रज्वलित होतील किंवा पूर्ण त्या जळतील. म्हणजे नाही तर फक्त वरचा पोर्शन जळतो, खालचा पोर्शन तसाच राहतो. म्हणून आपल्याला मोठं किंवा पसरट ताट घ्यायचं आहे किंवा मोठी पंती घ्यायची आहे. तर आपण घरी हे करणार असेल तर वाती पेटवल्यानंतर त्या आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. कारण की आपण जर मंदिरात केलं तर आपल्याला त्या वाती आपल्या घरामध्ये फिरवण्याची गरज नाही, कारण की मंदिरात तेवढं पावित्र्य राखलं जातं. पण घरात तसं नसतं, म्हणून त्या वाती पेटवल्यानंतर आपल्याला त्या आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहे. नंतर आपल्या देवघरामध्ये त्या ठेवायच्या आहे. देवघरासमोर बसून आपल्याला त्या वाती नुसतं पेटवणं याला अर्थ नसतं, त्यावर सेवा करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या वाती पेटवण्याच्या आधी त्यावर हळदी कुंकू वाहा, नमस्कार करा आणि नंतर त्या वाती प्रज्वलित करा. तर आता सेवा काय करायची, तर भगवान शंकराची आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढं चांगलं आहे. ह्या वाती का पेटवायच्या, आपले पूर्वज पेटवत होते म्हणून आपण पेटवायच्या असं नसतं. त्यामागे पण काहीतरी कारण आहे की आपण ही सेवा का करावी. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या वाती प्रज्वलित करतो तर त्याचा जो प्रकाश आहे तो शिवलोकामध्ये जातो आणि शिवलोकामध्ये प्रकाश त्याचा पोहोचल्यानंतर आपल्याला शिवलोकामध्ये वास मिळतो. म्हणून आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ह्या वाती प्रज्वलित करायच्या असतात. तर हे त्याच्या मागचं कारण आहे. म्हणून तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला ही सेवा चुकवू नका. वाती पेटवल्यानंतर आपल्याला सेवा कोणती करायची आहे, तर आपल्याला सर्वात पहिले आपल्या गुरूंच्या सेवेपासून सुरुवात करायची आहे. म्हणून 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. 1 माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं आहे, शिवस्तुती म्हणायची आहे. त्या वाती जळण्यासाठी आपल्याला अर्धा 1 तास लागतोच. तर आपल्याला जर एवढ्या सेवा सगळ्या करूनही तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचा,
भगवान शंकरांची 108 नावं तुम्ही स्मरण करा किंवा 108 नामांचा तुम्ही जप करा. अशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे. त्या वाती जळल्यानंतर संपूर्ण घरामध्ये भरपूर धूर झालेला असतो, तर त्या वाती जळल्यानंतर त्याचा धूर किंवा त्या शांत करण्यासाठी, ती अग्नी शांत करण्यासाठी आपल्याला 1-2 थेंब दूध त्यावर टाकायचं आहे किंवा असं दूध हाताने शिंपडलं तरी चालणार आहे, म्हणजे ती अग्नी शांत होते. तर अशा साध्या पद्धतीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे. या पहिले तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली नसेल तर नक्कीच या पद्धतीने साजरी करा आणि भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करा. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.